ज्यांना ज्यांना असं वाटतंय ना की लांब कुठेतरी दूर अवकाशात असणाऱ्या त्या ग्रहांचा आणि आपल्या नशिबाचा काय संबंध, ते ग्रह कुठेतरी आकाशात लांब बसलेले आहेत आणि ते आपल्यावर कसा परिणाम करतील, आपलं आयुष्य, आपले निर्णय, आपलं आरोग्य, आपलं जे काही नशीब आहे ते ग्रह कसे ठरवतील, हा प्रश्न ज्यांना ज्यांना पडतो ना त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या व्हिडिओतून तुम्हाला तुमच्या समस्येवर उपायसुद्धा मिळणार आहे. मित्रांनो, साधारणतः ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसतो किंवा ज्यांचा अर्धा असतो अर्धा नसतो किंवा ज्यांना कधी कधी ते खरं वाटतं कधी कधी खोटं वाटतं, या सगळ्यांना पडणारा हा सामान्य प्रश्न आहे की ग्रह आपल्यावर कसे परिणाम करतात. ग्रहांनी जागा बदलली तर आपल्या नशिबात उलथापालथ व्हायचं काय कारण आहे. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, लॉजिकल आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे. मित्रांनो, ग्रह ही एक प्रकारची ऊर्जा आहे, याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. संपूर्ण विश्वच एक ऊर्जा आहे. पृथ्वीची जशी ऊर्जा आहे तशीच चंद्राची आहे, सूर्याची आहे, बाकी ग्रहांची सुद्धा ऊर्जा आहे. पण त्या ऊर्जेचा आपल्यावर परिणाम होण्याचं कारण काय, तर याचं स्पष्टीकरण देण्यासाठी एक सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगते. आता चंद्र घेऊया सगळ्यात आधी. चंद्रामुळे समुद्राच्या पाण्याला भरती आणि ओहोटी येते, हे तर तुम्हाला मान्य आहे, हे तर विज्ञान सांगतं, बरोबर. चंद्राच्या कला जशा बदलतात तसा समुद्राच्या पाण्यावर परिणाम होतो. मग चंद्राचा परिणाम एवढ्या मोठ्या समुद्रावर होत असेल तर आपल्या शरीरात तर 70% पाणी आहे. मग आपल्या शरीरावर चंद्राचा परिणाम होत नसेल का? करा विचार. विशाल समुद्र हलवण्याची ताकद चंद्राच्या कलांमध्ये आहे. चंद्रामध्ये आहे म्हटल्यानंतर माणूस तो किस खेत की मुली, नाही का? आता यातूनच दुसरा प्रश्न येतो बरं का, की पण मग जे म्हणतात की कर्मावर विश्वास ठेवा, कर्मच सगळं आहे, भगवद्गीतेत सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी कर्म करायला सांगितलेलं आहे, तर मग कर्मावर विश्वास ठेवायचा की ग्रहांवर विश्वास ठेवायचा, हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर मंडळी, त्याचं उत्तर असं आहे की कर्म तर सगळ्यात पहिले आहे, बरोबर. कर्माला प्राधान्य द्यायलाच हवं. पण जेव्हा तुम्ही खूप कष्ट करता, खूप प्रयत्न करता, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही प्रामाणिकपणे काम करता, इतरांपेक्षा जास्त काम तुम्ही करताय, इतरांपेक्षा जास्त रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेताय, पण तरीसुद्धा प्रमोशनच्या वेळी तुमचं नाव डावललं जातं, तेव्हा मग तुमच्या मनात तुमच्या कर्माबद्दल शंका येते की नशिबाबद्दल शंका येते. म्हणजेच काय, तर कर्माचा तर 70% भाग असतोच, त्याबद्दल वादच नाही, पण 30% भाग हा आपल्या नशिबाचा सुद्धा असतो, हे मान्य तेव्हा करावंच लागतं. जेव्हा सगळेच विद्यार्थी UPSC MPSCची परीक्षा देत असतात, भरपूर मेहनत करत असतात, कष्ट करत असतात, पण त्यामध्ये नंबर लागणाऱ्यांची संख्या मात्र कमी असते आणि याचा अर्थ बाकीच्यांनी कष्ट केले नाहीत असा मुळीच नसतो. त्यामुळे कर्म तर करणंच आहे, कारण कर्म केलं नाही तर चांगलं घडण्याची शक्यता सुद्धा निर्माण होत नाही. पण नशिबाची साथ किंवा ग्रहांची साथ हे नक्की काय असतं आणि ग्रह खराब असतात याचा अर्थ काय असतो ते थोडं समजावून घेऊया. लक्षात घ्या, आता कुंडलीमध्ये सगळ्यात आधी ग्रहांचा राजा ज्याला म्हटलं जातो तो सूर्य. हा सूर्य आत्म्याचा कारक मानलेला आहे. आपल्या जन्मपत्रिकेनुसार सूर्य हा आपल्या पित्याचा कारक सुद्धा असतो. आता हा सूर्य जर तुमच्या पत्रिकेत कमकुवत असेल तर आत्मविश्वासाची कमतरता असते, आरोग्याच्या कुरबुरी असतात, समाजात मानसन्मान मिळायला त्रास होतो, अशी सूर्याच्या खराब लक्षणांची यादी मोठी आहे. पण तेच जर तुमचा सूर्य बलवान असेल तुमच्या पत्रिकेमध्ये तर सरकारी नोकरीचे चान्सेस वाढतात, समाजात मानसन्मान मिळतो, अशी अनेक चांगली फळं सूर्य बलवान असण्याची मिळतात. पण मग जर पत्रिकेत सूर्य खराब आहे तर आम्ही काय करायचं बाबा, किंवा आमचा आत्मविश्वास कमी आहे तर आम्ही काय करायचं? मित्रांनो, याच्यासाठीच ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषशास्त्राचा अर्थ काय माहितीये? ज्योतिष म्हणजे ज्योत. ती आपल्याला प्रकाश दाखवते, आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येते. एखाद्या खोलीमध्ये अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये तुम्ही चाचपडत आहात तर तुम्हाला लागणार अर्थात. पण जर तुम्ही दिवा घेतलात तर तुम्हाला अडथळे दिसतील, सामान कुठे ते दिसेल. आता तुमच्या हातात दिवा आहे, तुम्हाला प्रकाश दिसतोय, पण या प्रकाशाचा उपयोग तुम्ही कसा करणार आहात? स्वतःच्या फायद्यासाठी करणार आहात, त्या अंधाऱ्या खोलीतून बाहेर पडण्यासाठी करणार आहात, की आणखीन कुठल्या वाईट कामासाठी करणार आहात? हा निर्णय मात्र तुमचा. इथे मात्र कर्म येतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्योतिषशास्त्र आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येतं, पण त्याचा लाभ कसा करून घ्यायचा हे आपण ठरवायचं. आपले निर्णय हे आपलं आयुष्य घडवतात, हे अगदी 100% खरं आहे. पण ज्योतिषशास्त्र आपल्याला चांगलं आयुष्य घडवण्यासाठी मार्गदर्शन नक्कीच करतं. आता सूर्याचंच उदाहरण जर आपण घेतलं तर सूर्य जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये खराब असेल तर काय करायचं हा प्रश्न येतोच. आता तुम्ही जर सरकारी नोकरीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला प्रमोशन हवं आहे, पदप्रतिष्ठा हवी आहे,
तर सगळ्यात आधी तुम्ही सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहताय का? कारण सूर्योदयाच्या आधी उठणं हा सूर्य उपासनेतला पहिला भाग आहे. जेव्हा तुम्ही उशिरापर्यंत झोपता तेव्हा तुमचा कुंडलीतील सूर्य खराब होतो. सूर्याची खराब फळं तुम्हाला मिळायला सुरुवात होते. वडिलांचा अपमान जर तुम्ही करत असाल, तुमच्या घरात तुमचे वडील आहेत आणि त्यांच्या अंगावर तुम्ही ओरडताय किंवा त्यांचा अपमान करताय सतत, तर सूर्याची चांगली फळं तुम्हाला मिळतील अशी अपेक्षा तुम्ही करू नका. म्हणजेच काय, तर तुम्ही कसं वागायला हवं हे आपल्याला सूर्य सांगतो आहे की कुठल्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात जेणेकरून तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येणार आहे. इगो, अहंकार यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. इगो आणि अहंकार असेल तर तुम्ही वरच्या पदापर्यंत जाऊ शकत नाही, गेलात तरी तिथे टिकू शकत नाहीत. ही काळ्या दगडावरची रेष आहे. म्हणून ज्यांना ज्यांना ही समस्या आहे ना की आमच्या कामाचं क्रेडिट कोणीतरी दुसरंच घेऊन जात आहे किंवा घरात माझ्या शब्दाला किंमत नाही आहे, माझ्याकडनं खूप काम करून घेतलं जातं पण त्या प्रमाणात रिस्पेक्ट आणि आदर मला दिला जात नाही, किंवा मला नोकरी व्यवसायामध्ये प्रगती माझी होत नाही आहे, मला हवी तशी फळं मिळत नाही आहे, तर सगळ्यात सोपा उपाय आहे सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला नमस्कार करायचा आणि एका तांब्याच्या कलशामध्ये जल घ्यायचं, पाणी घ्यायचं आणि ते अर्पण करायचं. आता हा उपाय दिसायला किती सोपा दिसतो, पण सकाळी वेळेवर उठून दाखवा आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला जल अर्पण करून दाखवा. नियमाला महत्त्व आहे सूर्य उपासनेमध्ये. हा जर नियम तुम्ही 21 दिवस करू शकलात, तुमच्या आयुष्यात बदल घडतो म्हणजे घडतोच, चमत्कार घडतो म्हणजे घडतोच. कारण की मुळात आपल्या आयुष्यात बरेचसे प्रॉब्लेम आपण कुठलंही रुटीन फॉलो करत नाही त्यामुळे असतात. आता तुम्ही जेव्हा सेल्फ हेल्पची बुक्स वाचतात किंवा अनेक मोटिवेशनल पुस्तकं आहेत, काही परदेशी लेखकांची पुस्तकं आहेत जी प्रेरणादायी आहे की यश कसं मिळवावं, स्वतःवर विश्वास कसा निर्माण करावा, या सगळ्या गोष्टींमध्ये ते रुटीन फॉलो करायला सांगतात की तुम्ही स्वतःशी केलेलं प्रॉमिस पाळा. आणि म्हणूनच सूर्य उपासना, सकाळी उठल्या उठल्या सूर्याला नमस्कार करणं, सगळ्यात आधी स्नान करणं, मग सूर्याला नमस्कार, सूर्याला जल अर्पण करणं. मुलगा, मुलगी, स्त्री, पुरुष, लहान मुलं कोणीही हा उपाय करू शकतं. पण हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात खूप 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 सकारात्मक बदल घडून येतोच येतो. आता सूर्य झालं, आता वळूया चंद्राकडे. आता चंद्राचं उदाहरण तर मी सुरुवातीलाच दिलं की चंद्र हा मनाचा कारक आहे. आपल्या मनावर चंद्राचा परिणाम होतो. चंद्राच्या कला जशा बदलतात तसाच आपलं मन आहे ना, आज असं उद्या तसं मूड स्विंग होत राहतात. चंद्र हा पाण्याचा सुद्धा कारक आहे. म्हणूनच तुमच्या घरात जर तुम्ही पाण्याचा अपव्यय करत असाल, पाणी वाया घालत असाल, तर तुम्ही तुमचा चंद्र खराब करताय. चंद्र खराब म्हणजे मानसिक अस्वस्थता, मानसिक अशांती, मानसिक रोग, नैराश्य, डिप्रेशन, सगळं चंद्र खराब असल्यामुळे होतं. मग आता तुमच्या कुंडलीत चंद्र जर खराब असेल तर तुम्हाला या सगळ्याचा अनुभव येत असेल, पण तुम्ही तो चांगला करू शकता. कसा? सगळ्यात आधी तुमच्या आईची सेवा करा. कारण सूर्य म्हणजे पिता, चंद्र म्हणजे आई. आई समान असणाऱ्या स्त्रियांचा आदर करा. तुमच्या आईची जेवढी सेवा तुम्हाला करणं शक्य असेल तेवढी करा. आईचा अपमान करू नका. त्यामुळे चंद्र खराब होतो आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक शांतीवर होतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाणी जपून वापरा. नळ चालू आहे, भांडे चाललेत, पाणी वाया चाललंय, तुम्ही जेवढं पाणी विनाकारण नासाल तुमचा चंद्र खराब होतो. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. मग आता मला सांगा, ज्योतिषशास्त्राचा आणि विज्ञानाचा संबंध नाही आहे का हो? काय आहे यामध्ये? चंद्र म्हणजे पाणी, मग पाणी जपून वापरलं तर चंद्र खराब होणार नाही. चंद्र म्हणजे मन, पाण्याचा वापर जपून केला, आईची सेवा केली तर तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. यावरूनच ज्योतिषशास्त्राचे उपाय तयार होतात. आता जे मानसिक रुग्ण आहेत किंवा मनोरुग्ण आहेत त्यांना अमावास्येला विशेष त्रास होताना दिसतो, कारण की तेव्हा चंद्र आकाशामध्ये नसतो आणि हा काळ त्यांच्यासाठी थोडा जड जातो. म्हणूनच चंद्राची उपासना करायची असेल, मानसिक शांती हवी असेल तर सगळ्यात आधी काय सांगितलं जातं? तुमच्या आईची सेवा करा, आईला आनंदी ठेवा. त्याचबरोबर पाण्याचा वापर जपून करा, पाणी वाया घालू नका. दुसरा मुद्दा म्हणजे भगवान शिवशंकरांना दर सोमवारी जल अर्पण करा, त्यांच्यावर पाण्याने अभिषेक करा. कारण चंद्र कुठे असतात? भगवान शिवशंकरांच्या जटेमध्ये. आणि जेव्हा आपण भगवान शिवशंकरांची उपासना करतो तेव्हा आपला चंद्र चांगला होतो, आपली मानसिक स्थिती चांगली होते. म्हणजेच प्रत्येक गोष्टीचा एकमेकाशी संबंध आहे. आता वळूया मंगल ग्रहाकडे, मंगळाकडे. ऊर्जा आणि शिस्त. मंगळाला भरपूर ऊर्जेचा ग्रह म्हटला जातो. मंगळ हा पराक्रमाचा ग्रह आहे. अतिराग, वारंवार होणारी भांडणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कराची चोरी म्हणजे टॅक्स चोरणं जर तुम्ही करत असाल तर तुमचा मंगळ खराब होणार. जर तुम्ही दुसऱ्याची जमीन लुबाडली असेल तर तुमचा मंगळ खराब होणार. आणि मंगळ म्हणजे रक्त.
रक्ताशी संबंधित आजार त्यामुळे तुम्हाला होऊ शकतात जर तुम्ही दुसऱ्यांची जमीन लुबाडत असाल, जर तुम्ही टॅक्सची चोरी करत असाल, कर्ज घेतलं ते परत फेडलं नाही, दुसऱ्याची फसवणूक केली तर मंगळ खराब होतो. आता तुमच्या पत्रिकेत आधीच मंगळ खराब असेल तर याचा अर्थ मागच्या जन्मी तुम्ही हे भरपूर कांड केलेले आहेत. कुणाला तरी फसवलं आहे, कुणाची तरी जमीन लुबाडली आहे, किंवा कुणाचं तरी कर्ज घेतलं आहे जे परत केलं नाही, किंवा टॅक्स चोरलेला आहे, सरकारचा टॅक्स भरलेला नाही, असे भरपूर कामं तुम्ही मागच्या जन्मी केली आहेत. म्हणून तुम्हाला या जन्मी तो मंगळ खराब मिळाला आहे आणि त्यामुळे या जन्मी तुम्हाला मंगळाशी संबंधित समस्या बघाव्या लागतात, जसं कोर्ट कचेरी असेल किंवा आरोग्याच्या समस्या असतील. मग यावर उपाय काय आहे? सगळ्यात पहिली गोष्ट, या जन्मात कुठलीही प्रकारची कर चोरी करू नका, टॅक्स चोरी करू नका, कर्ज घेतलं असेल तर ते वेळच्या वेळी फेडा, कुणालाही फसवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे रागावर नियंत्रण मिळवा. अतिरागामध्ये भरपूर नुकसान होतं. तुम्हाला तुमचा मंगळ चांगला करायचा आहे, कारण मंगळ चांगला झाला तर तुमचा पराक्रम दशदिशात जाणार आहे. मंगळ चांगला असेल तर व्यक्ती भरपूर ज्या क्षेत्रामध्ये जाईल त्या क्षेत्रात भरपूर पराक्रम करते, नाव करते स्वतःचं. आणि त्यासाठी हनुमानाची उपासनासुद्धा त्यामुळेच सांगितलेली आहे. म्हणजे आपण वागण्याच्या कुठल्या सवयी आहेत तेही बघतोय आणि कुठल्या देवाची उपासना करायची आहे तेही बघतोय. तर हनुमानाची उपासना केल्याने मंगळ बलवान होतो. रोज मारुती स्तोत्र म्हणा, हनुमान चालीसा म्हणा. त्याचबरोबर मगाशी म्हटलं तसं तुमच्या वागण्यातसुद्धा सुधारणा करा. त्यानंतर पुढचा ग्रह येतो बुध. वाणीचा प्रभाव बुधामुळे ठरतो, बुद्धीचा प्रभाव बुधामुळे ठरतो. म्हणूनच तुम्ही जर दुसऱ्या लोकांबद्दल निंदनीय शब्द वापरत असाल, विनाकारण बढाया मारत असाल, विनाकारण दुसऱ्यांबद्दल गॉसिप करत असाल तर तुम्ही तुमचा बुध खराब करताय. लक्षात ठेवा. त्याचा परिणाम तुमच्या थेट व्यवसायावर होणार आहे, त्याचा परिणाम तुमच्या संवाद कौशल्यावर होणार आहे, त्याचा परिणाम थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे. म्हणून बुध जर चांगला करायचा असेल तर गणपती बाप्पाची उपासना सांगण्यात आलेली आहे. पण त्याचबरोबर बुध चांगला करायचा असेल तर दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं बंद करा आजपासूनच. त्यांनी तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. गॉसिप पूर्ण बंद करा. त्याचबरोबर बुध चांगला करायचा असेल तर कपाटात कपडे कोंबून ठेवू नका, त्यामुळे सुद्धा बुध खराब होतो. जर तुमच्या कपाटांमध्ये कपडे घड्या घालून व्यवस्थित ठेवलेले नसतील, ते कोंबलेले असतील, तुमची गॅलरी खराब असेल, खूप गॅलरीमध्ये तुम्ही सामान डंप केलेलं आहे, तर ते सुद्धा बुध खराब करणारं ठरतं. कारण घरात सुद्धा काही ग्रहांच्या जागा असतात वास्तुशास्त्रानुसार. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र हे सगळं एकमेकाशी त्यामुळेच कनेक्टेड आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ग्रहांच्या ऊर्जा या आपल्या वागण्याच्या सवयींशी किती निगडीत आहेत. आता गुरु हा ज्ञानाचा सागर आहे. गुरुग्रहाचं बळ असेल, पाठबळ असेल तर तुमचं लग्न वेळेवर होतं, तुम्हाला मुलं वेळेवर होतात, तुमचं शिक्षण चांगलं होतं, एकंदरीत भाग्याची साथ मिळते. गुरु खराब असेल तर भाग्याची साथ मिळणं कठीण. जर तुम्हाला मार्गदर्शकच भेटला नाही योग्य वेळी तर तुम्हाला आयुष्यात पुढे जायला किती त्रास होणार आहे. जर तुम्हाला एखाद्या विषयाचं नॉलेज घ्यायचं आहे आणि त्या विषयातलं नॉलेज देणारा व्यक्तीच तुम्हाला मिळत नाही आहे, गुरुच मिळत नाही आहे, टीचर चांगले मिळत नाही आहे, तर तुम्ही पुढे जाण्यासाठी किती मेहनत घेतली तरी ती कमी पडते. आपण म्हणतो ना की त्यावेळी मला हे सांगणारं कुणी नव्हतं, त्यामुळे माझं असं नुकसान झालं. मला हे त्यावेळी जर कोणी शिकवलं असतं तर मी तेव्हाच सेटल झालो असतो. हे जे आपण बोलतो ना ते त्यामुळे की योग्य वेळी योग्य मार्गदर्शक भेटला नाही. गुरु म्हणजे फक्त आध्यात्मिक गुरु असं नाही, तर योग्य वेळी योग्य मार्गदर्शक भेटणं. म्हणूनच सगळ्यात आधी तुमच्या शिक्षकांचा, तुमच्या गुरूंचा आदर करा. जेव्हा तुम्ही संतांबद्दल वाईट बोलता तुम्ही तुमचा गुरु खराब करता. जेव्हा तुम्ही तुमच्या टीचर्सबद्दल वाईट बोलता तुम्ही तुमचा गुरु खराब करता. जेव्हा तुम्ही संतांसारख्या किंवा टीचर्ससारख्या व्यक्तींचा अपमान करता तेव्हा तुम्ही तुमचा गुरु खराब करता आणि मग भाग्याची साथ मिळणं कठीण होऊन जातं. हे तर झालं वागण्याबद्दल. पण मग देवाची कुठल्या उपासना करायची असेल तर दत्तगुरूंच्या उपासनेने गुरु चांगला होतो आणि त्याची चांगली फळं मिळायला सुरुवात होते. आता बोलूया शुक्र ग्रहाबद्दल. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, पैसा म्हणजे आजच्या जगात जे जे हवं आहे ते सगळं शुक्रामुळे मिळतं. पण शुक्र ग्रह खराब असेल तर प्रेमात किंवा नात्यात, रिलेशनशिपमध्ये अडचणी येतात, वैवाहिक जीवनात अडचणी येतात, पैशाची कमतरता भासते, घरात पैसा टिकत नाही. मग यासाठी शुक्र चांगला करण्यासाठी काय करायचं? सगळ्यात आधी स्त्रियांचा आदर करायला शिका, स्वच्छ राहायला शिका. तुमचं शरीर असू द्या किंवा तुमचं घर, ते जर अस्वच्छ आणि अस्ताव्यस्त असेल तर त्यामुळे शुक्र खराब होतो. काहीही बेडवर बसून खातात, यामुळे शुक्र खराब होतो, हे लक्षात ठेवा. बेड हा शुक्राचा कारक आहे आणि म्हणून बेडवर बसून कधीही खाऊ नये, बेडवर बसून जेवण करू नये.
त्यामुळे लक्ष्मी दूर जाते, सुखात कमतरता येते. आणि जर शुक्र चांगला करायचा असेल तर लक्ष्मीची उपासना सांगितलेली आहे. त्यामुळे शुक्र मजबूत होतो, बलवान होतो. आता शनी, कर्माचा न्यायाधीश आहे शनी. तुम्ही जर आळस करत असाल तर तुमचा शनी खराब होणार. लिहूनच घ्या तुम्ही, जर तुमच्यामध्ये आळस असेल तर शनी महाराजांचे फटके पडतातच पडतात. जर तुमच्या घरामध्ये ज्येष्ठांचा तुम्ही अपमान करत असाल, अनादर करत असाल तर शनी महाराजांची वक्रदृष्टी तुमच्यावर पडते. गोर, गरीब, अनाथ, असहाय्य, अपंग या माणसांचा तुमच्याकडनं अपमान होत असेल तर तुम्ही कुठल्याही उपासनेपासून वाचाल असा तुमचा समज असेल तर तो सोडून द्या. कारण शनी महाराजांना प्रसन्न करायचं असेल तर ते म्हणतात, सगळ्यात आधी आळस सोड, कर्मप्रधान हो. दुसरी गोष्ट, तुझ्यापेक्षा जे कमी आहेत, अर्थात शरीराने, आर्थिक स्थितीने, मानसिक स्थितीने, त्यांचा आधार बनण्याचा प्रयत्न कर. नाही तुला आधार बनता येते तर कमीत कमी त्यांना त्रास तरी देऊ नको. म्हणजेच काय, गोर, गरीब, अनाथ, असहाय्य, अपंग यांच्यासाठी तुला काही करता आलं तर नक्की कर. जर नसेल करता येत तर कमीत कमी त्यांना त्रास द्यायला, छळायला जाऊ नको. सुरुवात तुझ्या घरापासून कर. तुझ्या घरात जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांचा सन्मान, त्यांचा आदर, त्यांची सेवा घडली पाहिजे, तरच तुमचा शनी चांगला राहतो. 7.5 सुद्धा त्यामुळे बऱ्याच जणांना त्रास होत नाही, कारण त्यांचं वागणंच तसं असतं की ते घरातल्या ज्येष्ठांची सेवा करतायत किंवा त्यांच्याकडनं वेळोवेळी दानधर्म होतोय. त्यांचं वागणं तसं असल्यामुळे 7.5 त्यांची प्रगती होते. पण अनेकांना 7.5 भरपूर त्रास होतो, तेव्हा त्यांनी स्वतःचं वागणं नक्की तपासावं. कष्ट केल्याशिवाय शनी कधीही प्रसन्न होत नाही, हा पहिला नियम आहे. म्हणजेच काय, ग्रह आपण आपल्या जीवनात कर्म कसं केलं पाहिजे हे शिकवतात. आता पुढचा ग्रह म्हणजे राहू. भ्रम आणि फसवणूक करणारा ग्रह आहे. राहू हा संभ्रमाचा कारक आहे. जर तुम्ही सतत इतरांवर संशय घेत असाल, दुसऱ्याचा मत्सर करत असाल, पराकोटीचा मत्सर असेल, पाठीमागे निंदा करणं, या सगळ्यामुळे राहूची नकारात्मकता वाढत जाते आणि मग तुमच्या आयुष्यात अचानक अपघात किंवा अचानक काहीतरी मोठं नुकसान किंवा सगळं चांगलं चाललं होतं पण अचानकच होत्याचं नव्हतं होऊन गेलं, हे अनुभव तुम्हाला येतात. म्हणून दुसऱ्याची निंदा करणं, दुसऱ्याचा मत्सर करणं या गोष्टींपासून लांब राहायला हवं. आता उरतो केतू. विरक्तीचा ग्रह म्हटला जातो, मोक्षाचा ग्रह म्हटला जातो. स्वतःचं दुःख किंवा त्रास सर्वांना सांगत सुटणं किंवा अतिमोह बाळगणं यामुळे केतू खराब होतो. जीवनात विनाकारण मानसिक क्लेश त्यामुळे वाढतात. केतू आपल्याला डिटॅचमेंट शिकवतो. आता अनेक पुस्तकं पण आली आहेत की हाऊ टू डिटॅच, अशी नाही का, की तुम्ही तुमच्या नातेसंबंधात डिटॅच कसं व्हाल आणि डिटॅचमेंटपासून तुम्ही कसं जीवन आनंदी कराल याबद्दलची भरपूर पुस्तकं आहेत. तर डिटॅचमेंट म्हणजे काय, तर तुम्ही कमळासारखं व्हायचं आहे. कमळ चिखलामध्ये असतं, चिखलामध्ये फुलतं, पण त्याच्या पाकळ्यांवर चिखल नसतो. त्या पद्धतीने तुम्हाला या जगामध्ये, या जीवनामध्ये राहता आलं पाहिजे, हे केतू शिकवतो. इतरांवर प्रेम करा किंवा इतरांसाठी तुमची जी कर्तव्य आहेत ती करा, पण त्यांच्याकडनं अपेक्षा करू नका. मुलं माझं करतील ही अपेक्षा अजिबात करू नका किंवा नवरा माझ्यासाठी हे करेल, बायको माझ्यासाठी हे करेल, अशा अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या की मानसिक क्लेश वाढतो, हे केतू सांगतो. आणि म्हणून केतू काय म्हणतो, फक्त कर्तव्य करा आणि अपेक्षा काढून टाका. भगवद्गीतेचं सुद्धा हेच सार आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्म कर आणि फळाची अपेक्षा करू नको. म्हणजेच काय, तर ग्रह आपल्या जीवनात आपण कसं वागायला पाहिजे ते सांगतात. ग्रहांच्या ऊर्जा आपल्या जीवनात आपण चांगल्या करू शकतो. पत्रिकेत जरी ग्रह खराब असले तरी आपण आपल्या वागण्याने ग्रहस्थिती सुधारू शकतो. आणि ग्रहस्थिती सुधारली किंवा आपलं वागणं सुधारलं की त्याचा सगळ्याचाच परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. आपली आर्थिक प्रगती होते, मानसिक त्रासातून सुटका होते, करिअरमध्ये प्रगती होते. या सगळ्याचा एकमेकाशी कसा संबंध आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल. थोडक्यात सांगायचं तर आपली नैतिकता, नम्रता, स्वच्छता हेच खरे ग्रहांचे उपाय आहेत. ग्रहदशा सुधारायची असेल तर बाहेर उपाय शोधण्यापेक्षा स्वतःच्या सवयींमध्ये बदल करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.